तर नवीन चिन्ह लोकांपर्यंत न्यायला अडचण नाही तर उत्सुकता आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय। अजित पवारांवर अन्याय झाल्याचं कुणालाही वाटत नाही, रोहित पवार यांची ही प्रतिक्रिया। बारामती मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेच पुढच्या खासदार असतील असंही रोहित पवार यांनी म्हटलंय। आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। तर काय सांगणार, अखेर आता चिन्ह जे आहे ते मिळालेलं आहे? नाही, अपेक्षा होती लवकरात लवकर हे चिन्ह मिळावं। त्यांनी पवार साहेबांनी जो पक्ष उभा केला तोच त्यांच्या हातातून काढून घेऊन दुसऱ्यांना दिला आणि मग अशा परिस्थितीमध्ये साहेब कधी लढायला थांबत नाहीत। मग नवीन नाव, नवीन चिन्ह, नवीन नाव आणि नवीन चिन्ह मिळवण्यासाठी सुद्धा अजितदादा पवार यांचे जे सर्व नेते आणि त्यांचे वकील आहेत त्यांनी त्याचा विरोध केला होता। तर सुप्रीम कोर्टमध्ये हा विषय गेल्यानंतर सुप्रीम कोर्ट सुद्धा सामान्य लोकांच्या बाजूने ते बघून बरं वाटलं आणि आता तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे। त्यामुळे मशाल आता आपल्याला हातात घ्यायची आणि तुतारी वाजवायची आहे आणि स्वराज्य या राज्यामध्ये कसं येईल यासाठी सगळ्यांना एकत्रित येऊन प्रयत्न करायचे। कितपत तुम्हाला ह्या ठिकाणी आता नवीन चिन्ह घेऊन लोकांसमोर आव्हाने आहेत? नाही, घड्याळाच्या बाबतीत आता लोकांना कळलेलं आहे जे काय झालंय। नवीन वेळ घड्याळाला मिळालेला आहे 420, त्यामुळे तिथं चोरी झाली आहे। अजितदादांवर पवार साहेबांनी मुलासारखं प्रेम केलं। ज्या ज्या काही संध्या देता आल्या त्या कुटुंबातल्या इतर कोणालाही मिळाल्या नाही, त्या दादांना मिळाल्या। त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला हे कुठेही आम्हाला कुटुंब म्हणून वाटत नाही आणि कुटुंबाला त्यांना एकटं न पाडता उलट त्यांनीच कुटुंबाला एकटं पाडलं असं कुठेतरी बोलावं लागेल। खरं तर मोठी चुरस बघायला मिळते बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये। कसं असेल पुढचं गणित? अजून कुठं चुरस सुरू झालेली आहे? अजितदादांकडनं अजून सुद्धा उमेदवार दिला गेला नाही। जेव्हा तो उमेदवार दिलाच गेला जाईल तेव्हा त्यानंतर खऱ्या अर्थाने चुरस सुरू होईल। पण ती चुरस दोन पक्षामध्ये होणार नाही, सामान्य लोक विरुद्ध बलाढ्य पैशाची शक्ती आणि अहंकार याच्या विरोधात कुठेतरी चुरस सुरू होईल असं मला वाटतं। पैशाचा आणि ताकदीचा अहंकार आल्यानंतर लोक काही बोलू शकतात।